गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मला साहेब सांगा, मंत्र्याला मारहाण झालेली या सभागृहात कधी झालंय का प्रकार? मंत्र्याला धक्काबुक्की झालेलं कधी या सभागृहानं ऐकलंय का? सगळं रेकॉर्ड काढून बघा, हे सभागृह निर्माण झाल्यापासून एवढं होऊन सुद्धा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्ही देणार नाही। या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत। कोण पोलिसाची हिंमत होते, पोलीस हे प्यादे आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मुख गिळून गप्प बसताय। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय। म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय। जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत, मग कळेल। पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचला असून संतप्त झालेल्या शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली। सातत्याने आमची गळचेपी होत आहे, यावर बोलले पाहिजे अशी मागणी देखील शिवसेना आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना साताऱ्यातील या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश शिंदेंनी आपले मंत्री आणि आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। अधिवेशनात सातारा निवडणुकीचे पडसाद उमटल्यानंतर भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झाली, तर एकनाथ शिंदे यांच्या दालनातही शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका मांडली। सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारी आहे। आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर बोलून दाखवली। सातत्याने आमची गळचेपी होत असल्याने यावर आता बोललं पाहिजे, असेही आमदार आणि मंत्री म्हणाले। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही शिंदे गटाला डिवचले असून मंत्र्यांनाच मारहाण होत असेल तर सरकार सामान्य जनतेचे रक्षण काय करणार, असा सवाल करत उद्धव सेनेचे आमदार अनिल परब यांनी शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले। भाजप तुम्हाला चिरडत आहे तरीही तुम्ही गप्प का? तुमच्यात हिंमत असेल तर या अपमानास्पद युतीतून बाहेर पडा, असे आवाहन परब यांनी सभागृहात दिले।